Hello students, now we are going to learn mean by direct method. This is mean using direct mean method. Okay, we have learned three methods: direct mean method, assumed mean method and step deviation method. Direct mean method सरळ मध्य पद्धत, assumed mean method गृहीत मध्य पद्धत, स्टेप डेविएशन मेथड मध्य प्रमाण विचलन पद्धत. तिन्ही पद्धती आपण शिकलेल्या आहेत, पण याच्यावरचे एक दोन एक्झाम्पल्स बघूया आणि त्याच्यावरची 5-6 होमवर्क्स आपण घेऊया. पाहूया, होमवर्क करायचे आहेत तुम्हाला आणि होमवर्क जवळजवळ तुम्हाला 5 करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही ही 2 गणितं आणखीन लक्षपूर्वक शिकायची आहेत. ओके, लर्न केअरफुली. पहा, इथं लिहित असताना ह्याला पहिल्याला जो आपण म्हणणार आहोत लक्षात घ्या, त्याला आपण म्हणणार आहोत क्लास. राईट, क्लास म्हणणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम येणार आहे तो येणार आहे क्लास मार्क. बघा सर, बरोबर आहे का? क्लास मार्क. आणि त्यालाच आपण एक्सआय म्हणतो. बघा सर, एक्सआय. बरोबर सर. आणि तिसरा जो आहे लक्षात घ्या तो फ्रिक्वेन्सी. बरोबर सर, फ्रिक्वेन्सी. आणि दिस इज नोन ॲज द एफ-आय. फ्रिक्वेन्सी हा सेकंड कॉलम, हा फ्रिक्वेन्सी. क्लास हा कॉलम लक्षात घ्या, हा कॉलम आला फ्रिक्वेन्सीचा. राईट. आणि लास्ट कॉलम काय आला? ह्या दोघांचा गुणाकार एफ-आय इंटू एक्स-आय. राईट. सिमिलरली ऑल्सो हिअर आपण काय करणार सांगा सर? पुन्हा इथे क्लास. राईट. क्लास नंतर काय येणार बघा सर? क्लास मार्क. काय चुकलं का बघा सर माझं? क्लास मार्क. दिस इज नोन एज अगेन एक्स-आय. हा, इथे काय येणार बघा सर? फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी. त्याला मराठीमध्ये म्हणतात वारंवारता. दिस इज नोन एज द एफ-आय. अँड द लास्ट कॉलम वन इज एफ-आय इंटू एक्स-आय. ओके, मग आता हे आपल्याला करावं लागेल सर. हे जो क्लास आहे तो हा सगळा लिहून घ्यायचा आहे. हा इथे येणार क्लास. ही सगळी फ्रिक्वेन्सी आहे ती इथे लिहून घ्यायची. हे दोन, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. बरोबर सर. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल बघा सर? हा आधी पहिल्यांदा क्लास लिहावा लागेल. पहा, लक्षात घ्या सर. आणि मग सर हा सगळा आपल्याला गुणाकार वगैरे या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी पाहूया आपण कसं आपल्याला करता येईल. क्लास आणि फ्रिक्वेन्सी लिहून घेऊया आपण. हा क्लास आहे 15, 19. दुसरा क्लास आहे 20, 24. हा काय आहे बघा सर? हा टाइम आहे. टू कंप्लीट अ जॉब, एक काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे. 15 तास ते 19 तास एक काम पूर्ण करायला 10 कामगारांना लागतो. लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सी इथे घ्यायची, 10 कामगारांना. 20 hours to 24 hours are required to complete the job for 15 workers. Okay, then 25 to 29 hours are required to complete the job for 12 workers. 30 to 34 hours are required to complete the job for 8 workers. बरोबर सर. 35 ते 39 तासाची गरज आहे. 35 to 39 hours are necessary to complete the job. हे काम पूर्ण करण्यासाठी फॉर 5 वर्कर्स, 5 कामगारांसाठी. लक्षात घ्या. आणि हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. दिस इज नोन ॲज द समेशन ऑफ एफ-आय. नंतर हेही पूर्ण करायचं आहे. ह्याला आपण म्हणणार आहोत समेशन ऑफ एफ-आय एक्स-आय. ओके. आणि मग हाऊ टू फाइंड आउट द एक्स-आय? x1 x2 कसं काढणार सांगा? व्हॉट इज द फॉर्म्युला? x1 कसं काढणार? x1 इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइडेड बाय 2. दिस इज लोअर लिमिट, दिस इज अप्पर लिमिट, दिस इज अप्पर लिमिट. लक्षात घ्या, हे अप्पर लिमिट. मग लोअर लिमिट किती आहे बघा सर? 15. अप्पर लिमिट 19 डिवाइडेड बाय 2. मग 15 प्लस 15, 30 प्लस 4, 34. 34 प्लस 2 म्हणजे किती सांगा? 17. Therefore XI is 17. This is the easy work, you know. 15 आणि 19 सोपं कसं बघा सर? 15,
16, 17, 18, 19, 15 to 19. इकडले 2 सोडा, इकडले 2 सोडा. दिस इज द मिडल. 17. ओके. 20 आणि 24 मध्ये किती सांगा? 20, 21, 22, 20, 20, 21 सोडा, 22 येईल बघा. 23, 24 या साईडला. 25, 26 सोडा, 27 मिडल येईल. 30, 31 सोडा, 32 मिडल येईल. 35, 36 थोडा, 37 मिडल येईल. मधोमध असं काढायचं. ह्याची ह्या फॉर्म्युल्याची गरज नाही, हे टेक्निक झालं. दिस इज द टेक्निक टू फाइंड आउट द मिडल टर्म. मिडल टर्म ह्या क्लासची मिडल टर्म म्हणजे नोन एज द क्लास मार्क. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे सांगा सर? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपलं काम संपलं. इथे बघा बरं कसं करणार? थोडंसं शिकवायचं आहे मला. काय बघा बरं सर इथे कसं होईल? हां, इथे हा क्लास आहे. बघा बरे, क्लास म्हणजे कुठला पहिला कॉलम येणार? हा पहिला कॉलम डेली सेल. काही विक्रेते आहेत, वेंडर्स आहेत, दररोज काहीतरी विकतायत. 1000 to 1500 अमाऊंट इतकीची ती सेल करतात, विक्री करतात. 1000 ते 1500 रुपयाची विक्री करणारे किती विक्रेते आहेत, वेंडर्स आहेत? 15. दॅट इज क्लास. फ्रिक्वेन्सी कुठे लिहायची? इथे 15. फ्रिक्वेन्सी हियर. फ्रिक्वेन्सी मीन्स दिस. म्हणजे 15 वेंडर्स मेड सेल डेली ऑफ 1000 रुपीज टू 1500 रुपीज. 15 विक्रेते दररोज 1000 ते 1500 रुपयाची विक्री करतात. इथे 1500 टू 2000 किती वेंडर्स, किती विक्रेते करतात? 20 विक्रेते एवढी विक्री करतात, एवढ्या रुपयाची. 2000 टू 2500 इतकी रुपयाची विक्री करतात. किती विक्रेते? तर 35 वेंडर्स. 35 वेंडर्स. अँड लास्ट 2500 टू 3000 दररोज 2500 ते 3000 रुपयाची विक्री करतात. असे किती आहेत सांगा सर? 30 वेंडर्स आर देअर. 30 विक्रेते आहेत, लक्षात घ्या सर. मग याच्यामध्ये आपल्याला ह्याची बेरीज करून याला समेशन ऑफ FI म्हणायचं. ह्याची ॲडिशन करायची, याला समेशन ऑफ FI XI म्हणायचं, लक्षात घ्या सर. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला? X बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI. या दोघांचं डिव्हिजन. फिनिश. फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला काय आहे बघा सर? X बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI. संपलं. एक्झाम्पल फिनिश. दिस इज द मीन. अँड लास्ट आन्सर मीन टाइम टू कम इज, असं लास्ट उत्तर येणार सर. मीन टाइम. लास्ट आन्सर मीन टाइम इज डॉट 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 आवर्स. काय असेल ते तुमचं आन्सर. इथे तुमचं कसं उत्तर येईल सांगा सर? मीन ऑफ द सेल इज, लास्ट वर्ड, मीन ऑफ द सेल, विक्रीचा मध्य. मीन ऑफ द सेल इज काय असेल तो? डॉट 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 रुपीज. रुपीज आहे ना सर? डॉट 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 रुपीज असेल, लक्षात घ्या सर. मला जे खूप महत्वाचं शिकवायचं आहे ते असं लक्षात घ्या की हियर अप्पर लिमिट इज 19 अँड हियर लोअर लिमिट इज 20. पहिल्याचं अप्पर लिमिट, दुसऱ्याचं लोअर लिमिट सेम नाही. हिथं पहिल्याचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्याचं लोअर लिमिट सेम आहे बघा सर. पहिल्याचं अप्पर लिमिट, दुसऱ्याचं लोअर लिमिट सेम आहे. दिस इज नोन ॲज कंटिन्यूड क्लास. दिस इज नोन ॲज कंटिन्यूड क्लास. मराठीमध्ये सलग वर्ग. ज्याचं पहिल्याचं अप्पर लिमिट, दुसऱ्याचं लोअर लिमिट सेम असेल तर कंटिन्यूड क्लास. ह्याला काय म्हणायचं सांगा सर? कंटिन्यूड क्लास, सलग वर्ग. आणि इथे पहिल्याचं अप्पर लिमिट 19, दुसऱ्याचं लोअर लिमिट 20 सेम नाही आहे. दिस इज नोन ॲज डिसकंटिन्यूड. दिस इज नोन ॲज डिसकंटिन्यूड क्लास. याला म्हणतात असलग वर्ग. याला काय म्हणतात बघा सर?
असलग वर्ग, डिस्कंटिन्यूड क्लास. हे मला खूप महत्वाचं शिकवायचं होतं म्हणून मी ही दोन एक्झाम्पल घेतली. इथं पण बघा सर, हे 2000 अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम. इथं 24 25 अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम नाही. 29 30 अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम नाही. 34 35 अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम नाही. इथे बघा 2500 अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम. अप्पर लिमिट लोअर लिमिट वरची मर्यादा खालची मर्यादा सेम असेल तर कंटिन्यूड क्लास, आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट सेम नसेल तर डिसकंटिन्यूड क्लास, असलग वर्ग. अशा ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. इथे क्लास मार्क कसा येईल बघा सर, मगाशी पाहिलं होतं आपण हे 1000 आणि 1500 ह्याच्यामध्ये किती येईल 1250. बरोबर आहे का सर. 1250 नसेल तर बघू शकता सर तुम्ही. x1 इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. लोअर लिमिट 1000, अप्पर लिमिट 1500 डिवायडेड बाय 2, 2500 डिवायडेड बाय 2. आणि 2500 डिवायडेड बाय 2 याचं जर डिव्हिजन केलं याचं उत्तर किती येते बघा सर, 1250. 1200. 1500 टू 2000 ह्याच्यामध्ये येते 1750. 2500 याच्यामध्ये येते 2250 रुपीज. बरोबर आहे सर. मधोमध्ये याच्यामध्ये किती 2500 टू 300 2750. हे लोअर लिमिट आहे, हे अप्पर लिमिट आहे. लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2. यूज दिस फॉर्म्युला, यू विल गेट दिस आन्सर. ओके. आणि आता काय करायचं सांगा सर, हे FI आणि XIचं मल्टिप्लिकेशन हिअर करूया सर. स्टार्ट बघा सर, जमते का आपल्याला, कसं होईल. इथे 17 इंटू 10 170. इथं 15 2 जा 30, 3 रिमेन. 15 2 जा 30, 30 प्लस 3 33. 12 7 जा 84, 8 राहिले. 12 2 जा 24, 24 प्लस 8 32. 8 2 जा 16, 1 राहिले. 8 3 जा 24, 24 प्लस 1 25. 5 7 जा 35, 3 राहिले. 5 3 जा 15, 15 प्लस 3 18. त्याचे ॲडिशन्स करा. हे मल्टिप्लिकेशन केले, आता ॲडिशन. ह्याचं ॲडिशन किती होईल बघा सर. 5 प्लस 2 7, 7 प्लस 8 15, 15 प्लस 5 20, 2 प्लस 1 3 4 5 50 आलं बघा सर. ह्याची बेरीज सर 6 प्लस 4 10, 10 प्लस 5 15, 7 प्लस 8, 7 प्लस 1 8, 8 प्लस 3 11, 11 प्लस 2 13, 13 प्लस 5 18, 18 प्लस 8 26. 2 राहिले. 2 प्लस 1 3, 3 प्लस 3 6, 6 प्लस 3 9, 9 प्लस 1 10, 10 प्लस 2 12. 1265. 1265 डिवायडेड बाय 50. तुमचा आन्सर याच्यामध्ये लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं, हे डिव्हिजन करताना कसं करायचं, 5 न डिवाइड करायचं. 5 ने 5 10 जा 50. डिनॉमिनेटरमध्ये 10 येऊ द्या, नंतर पॉईंट हलवता येतो. डिनॉमिनेटरमध्ये 10 येऊ द्या. मग आता 1265 पहा इकडे सर, 1265 डिवायडेड बाय 5. 5 2 जा 10 उरले 2. 5 5 जा 25 उरले 1. 5 3 जा 15 बघा सर किती झाले 253. आन्सर आलं 253. आता डिनॉमिनेटर मध्ये एकच 0 आहे, तर राईट साइडनं 1 डिजिट सोडा. 25.3. 25.3. their answer is mean time is 25.3 hours. This is the mean time. डिनॉमिनेटर मध्ये 10 आणायचं सर. 5 10 जा 50 करून आणि मग डिजिट हलवता येते.
हे टेक्निक लक्षात ठेवा. डिनॉमिनेटरमध्ये 10 100 आणायचे, हे उपयोग होतो त्याचा. इथे पहा, मल्टिप्लिकेशन करायला लागेल सर आपल्याला. पहा, हे 0 आहे, टाकून द्या इकडे. 0 हा 1 आणि 15 नी करा. 15 पाहिजा 75, 7 रिमेन. 15 2 जा 30, 30 प्लस 7 37, 3 राहिले. 15 1 जा 15, 15 प्लस 3 18. इथे हे 2 0 टाका. हे 1 0, हे 2 0. 2 नी मल्टीप्लाय करा. 2 5 जा 10, रिमेनिंग 1. 2 7 जा 14 प्लस 1 15, रिमेनिंग 1. 2 1 जा 2 प्लस 1 3. हे 0 सोडा, इथे 0 येईल. आता मल्टिप्लिकेशन 2 2 5 इंटू 35, 2 2 5 इंटू 35. 5 5 जा 25, 5 2 जा 10 प्लस 2 12, 5 2 जा 10 प्लस 1 11, 3 5 जा 15, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 2 जा 6. 5 7 8 7, 7 8 7 5. हे किती आले बघा सर, 7 8 7 5, 7 8 7 5. हा 0 अगोदरच आहे. हा 0 टाका सर, हा 0 टाका, हा 0 टाका, हा 0 0 2 वेळा आले. 3 नी मल्टीप्लाय करा. 3 5 जा 15, 1 रिमेन. 3 7 जा 21, 21 प्लस 1 22, 2 remain. 3 2 जा 6, 6 plus 2 8. Now add. 0. 5 plus 5 10, 7 plus 1 8, 8 plus 7 15, 15 plus 5 20, 2 plus 8 10, 10 plus 5 15, 15 plus 8 23, 23 plus 2 25, 2 plus 1 3, 3 plus 3 6, 6 plus 7 13, 13 plus 8, 13 plus 8 21. बघा बरोबर आहे कसं. ह्याचे 5 plus 5 10, 1 plus 1 2 plus 2 4, 4 plus 3 7, 7 plus 3 10, 100. It's easy. It is equal to 215000100. हे किती झाले बघा, 2 0 ला 2 0 कॅन्सल. किती आन्सर आले बघा, 12150. हे काय आहे, मीन ऑफ द सेल रुपीज 2150 रुपीज. हा मीन सेल आहे सर. मीन ऑफ द सेल 2150 रुपीज. हा इतका मीन सेल झाला सर. या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या डायरेक्ट मीन मेथडमध्ये काय होतंय लक्षात घ्या सर. डायरेक्ट मीन मेथडमध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आर डिफिकल्ट. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे डिफिकल्ट आहे, लक्षात घ्या सर. बाकी काही ठीक आहे, बाकी सगळं ओके, इझी मेथड आहे. बरोबर. क्लास घ्यायचा, कंटिन्यूड असो डिसकंटिन्यूड असो काय प्रॉब्लेम नाही. क्लास मार्क घ्यायचा मिडल टर्म, त्याच्यामध्ये लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 याप्रमाणे करायचं. FI दिलेलाच असतो, जस्ट मल्टिप्लिकेशन, काही नाही एक्झाम्पल.